महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना, मानवतेला काळिंबा फासणारी घटना औरंगाबादला घडलेली। जे नामांकित गरुड झेप नावाची संस्था आहे, प्रशिक्षण संस्था आहे। या संस्थेमध्ये मराठा समाजाच्या लीना पाटील या 19 वर्षीय तरुणीचं त्या ठिकाणी संशयास्पद मृतदेह आढळलेला आहे। बाथरूम मध्ये हँगिंग अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळलेला आहे। जळगाववरून शिकण्यासाठी वाळूच्या ब्रँच मध्ये ती आली होती। डोळ्यामध्ये त्या ठिकाणी शासन ही व्यवस्था आर्मी आणि देशाची सेवा करण्याची तिचं स्वप्न होतं, पोलीस होण्याचं तिचं स्वप्न होतं। जरांगे पाटलांचं राजकारण आणि त्या ठिकाणी आपण या देशाचं रक्षण करण्याच्या अनेक जणांना धक्का लागणे उमेदीने डोळ्यात स्वप्न घेऊन आणि या गरुड झेप क्लासेस मध्ये प्रशिक्षणासाठी त्यांनी मुलगी टाकली, कारण तिचं ते स्वप्न होतं। जरांगे पाटील हे फीस वेळेवर पाठवली, मेसचे डबे असतील काय असेल त्याची फीस वेळेवर पाठवण्यात आली। जी काही मेडिसिन्स दिल्या जातात, दुर्दैव आहे की जी संस्था त्यांना सलाईन या ठिकाणी देशाला सुरक्षित करण्यासाठी प्रशिक्षण देते, त्या संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही, ही असणारी घटना समोर आलेली आणि नंतरच गंभीर आहे। पाटील यांना मराठा समाजाचं हे कुटुंब आहे, व्यवस्था भयभीत अवस्थेमध्ये की आमच्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। जाणीवपूर्वक आज या घटनेमध्ये मला काही भूमिका दिसतायत, त्या सुद्धा संशयास्पद आहेत। एवढी मोठी घटना झाल्यावर त्या ठिकाणी तिच्या कुटुंबाला, वडिलांना, आईला कळवणं गरजेचं होतं, पण क्लासेसनी ती जबाबदारी दुर्दैवी आहे। आणि म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेना या घटनेचा निषेध करत आहे। या माझ्या बाजूला तिचे वडील आणि नातेवाईक उभा आहेत, त्यांना काहीच कळत नाही मुलगी कशी काय आपल्यातून निघून गेली। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टमच्या त्या ठिकाणी तिचा मृतदेह पडलेला आहे। लढायला सुद्धा त्यांच्याकडे आता बळ राहिलेलं नाही, त्या दिवसभर या ठिकाणी परेशान झालेले आहेत। आणि म्हणून जीव घेणारं हे प्रशिक्षण केंद्र, याची चौकशी झाली पाहिजे। आणि जीवत जात असतील, या आधी सुद्धा काही घटना घडल्या असतील, तर याला टाळं ठोकलं पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे। औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांना, एसपींना माझं आव्हान आहे, मागणी आहे की ही गरिबांचं लेकरू आहे, तिला सुद्धा पोलीस व्हायचं होतं। भांडवलदार पैशावाले या ठिकाणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील, परंतु पोलीस म्हणून तिला सुद्धा पोलीस होण्याचं स्वप्न होतं। तिच्या असणाऱ्या या सगळ्या संशयास्पद मृत्यूचा छडा लागला पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे। आणि यामध्ये जर आरोपी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि कोणत्याही परिस्थितीत हे गरुड झेप क्लासेस बंद पडलं पाहिजे। या क्लासेसमध्ये गरीब सुरक्षित नाही, हे सिद्ध झालेलं आहे। बाथरूम मध्ये फाशी घेतली, याच्यावर आमचा विश्वास बसत नाही। बाथरूम मध्ये एवढ्या छोट्या जागेत फाशी कसं काय घेऊ शकतंय, याचा सुद्धा छडा आणि सगळा आधुनिकपणे तपास झाला पाहिजे, ही आमची पोलीस आयुक्तांकडे, गृह विभागाकडे मागणी आहे। प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत, हे सुद्धा उघड झालेलं आहे। म्हणून गृह विभागाने, राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी। मराठा समाजाच्या या आमच्या भगिनींना काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती झाली, आणि आज तिच्या लेकीला या ठिकाणी संशयास्पदपणे मृत्यू तिचा दिसतोय, मृतदेह दिसतोय, हे असणारं निषेधार्ह। याच्यात काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय ती मेलेली नाही किंवा तिने त्या ठिकाणी घटना घडलेली नाही, याचा छडा लागला पाहिजे। सगळेच म्हणतील काय झालं माहित नाही, हे झालं का माहित नाही, ते झालं का माहित नाही, पण आमची भगिनी या ठिकाणी गेलीये, हे सत्य आहे, ते नाकारता येत नाही। आणि यापुढे सुद्धा त्या सगळ्याच विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे। आणि लीना पाटील या जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावातल्या या मुलीला
ग्रामीण भागातल्या या मुलीला राज्य सरकारने गृह विभागाने तात्काळ न्याय दिला पाहिजे आणि या क्लासेसचं लायसन रद्द करून याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे किंवा या घटनेचा पूर्ण छडा लागला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे। पोलिसांनी पंचनामा केलाय, त्या ठिकाणी तात्काळ आधुनिक पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामध्ये असतील तर ते तपासावेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून खरंच त्या ठिकाणी काय चलत होतं हे महिनाभराचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट तयार करावा आणि सत्य बाहेर आणावं, अन्यथा या क्लासेसमध्ये आमच्या मुली पुढेही मुली सुरक्षित राहतील की नाही ही शंका या ठिकाणी निर्माण झालेली। तिचे वडील माझ्या सोबत आहेत, ते घटना तुम्हाला सांगतील कशी झाली ती। जवळ घे, रडू नका, आम्ही आहेत ना, आलोत ना, सोडणार नाहीत कुणाला। माझी मुलगी तिथे आल्यानंतर आहे ना तर आम्हाला फोन सुद्धा केला घटनाची झाली बा। ज्या टायमाला तिची फी थकत होती आम्हाला फी आता फोन करत होते, मेस कार्ड संपत होतं ते त्या मुलींना टॉर्चर करत होते की ती मेस कार्ड पैसे भरवा। मग 10:30 वाजता मला आमच्या भाषेकडून फोन आला, पण आम्हाला शाळेतून फोन आला नव्हता आतापर्यंत सुद्धा नाही। आम्ही तिथे गेल्यानंतर त्या तुम्ही जा पंचनामा करा। म्हणजे मुलीची घटना घडलेली आता सकाळपासून आतापर्यंत सांगितलीच नाही, आम्ही त्यांना फोनच केला नाही आम्हाला। आणि त्याचे अध्यक्ष कुणी बोललेत का तुम्हाला? अध्यक्ष बोलले म्हणे तुम्ही जा तिथे पंचनामा सही करा म्हणे, आपण तिथे चौकशी करू म्हणे, चौकशी करू म्हणे 2-3 दिवसांनी आपण पाहू म्हणे। यांना बोल 9:30 वाजता मुलीचा असं फाशी घेतल्याचा आम्हाला फोन आला। 9:15 वाजता म्हणजे 9:30 वाजता झाला म्हणे घटना, आम्हाला 9:15 वाजता फोन आला। माझी मुलगी म्हणे मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणे, म्हणतं नाही म्हणतं अशी खोटी घटना असेल म्हणतं, ती सरांचा फोन आला असता म्हणतं। मी अशी मुलगीला बोलली तर मग परत सरांना फोन केला, सर फोन उचलत नव्हते। तर मग आम्ही तसंच मुलींच्या भरोशावर आम्ही इथपर्यंत आलो, माझ्या भाऊला फोन केला, तू लवकर तिथून निघ म्हणतं। असं आम्हाला ऐकायला भेटलं। आम्ही खेट औरंगाबादपर्यंत बिलून गेलो तरी बी आम्हाला काही आलं नाही। आम्ही डायरेक्ट याच्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये, तेव्हा आम्हाला माहीत पडलं की खरंच घटना झाली बाई। आणि खुद मी बघितलं मुलगीला, तर मग मला रोड आलं तर मग मी माझ्या भाऊला म्हटलं पटकन ये, तर माझ्या भाऊला यायला 2:30 वाजले इथे यायला। बस एवढंच आम्हाला माहीत पडलं, याच्या पुढं काहीच माहीत नाही आम्हाला। ही घटना गंभीर आहे, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे हीच आमची यामध्ये मागणी आहे। गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संस्थेतल्या सगळ्या तरुणी सुरक्षित झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही भूमिका घेतोय। आणि उद्यापासून तात्काळ जर यात गुन्हे किंवा चौकशी झाली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुद्धा सुरू केल्याशिवाय राहणार नाही। गरुड झेपच नाही तर राज्यातल्या सर्व प्रशिक्षण केंद्रात आमच्या मुली आणि मुलं सुरक्षित आहेत की नाही याची सखोल चौकशी सुद्धा आणि त्या दिशेने सुरक्षाचा कायदा सुद्धा राज्य सरकारने केला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू करतोय, तात्काळ याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे ही